पुण्यात काय परिस्थिती आहे आपण बघतोय। पावसाचं पाणी साचलेलं आहे, मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। अक्षरशः गाड्यांची चाकही पाण्याखाली गेल्याचं पाहायला मिळतंय। पुण्यात मुसळधार पावसानं जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय। गेल्या काही तासापासून पुण्यात मुसळधार पाऊस बरसलेला आहे। गुडघाभर पाणी त्यामुळे साचल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी सागर आव्हाड सध्या आपल्याला क्षणाक्षणाची अपडेट देतात। आपण पाहतोय सागर, सध्या तुम्ही आहात त्या परिसरात, तुम्ही वाट काढतायत अनेक खुर्च्या पाण्यामध्ये, पुढे जल्लोष सुरू आहे। काय करणार आता, पावसाच्या पुढे काही नाही करू शकत ना। मोठं पाणी जमा झालंय। हो, श्रीरामचं आगमन होतंय म्हणून पाणी जमा झालंय, चांगली गोष्ट आहे, असं व्हायला पाहिजे। पण मंडळाने खचून जायला नको। पाणी जमा झालंय, अनेक लोक काय करू शकतात आता, म्युन्सिपालिटीने बघितलं पाहिजे, महानगरपालिकेने। जर आपण बघितलं तर अनेक खुर्च्या ज्या आहेत त्या पाण्यावरती सध्या तरंगताना आपल्याला पाहायला मिळतात। त्याचबरोबर मोठी जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी करण्यात आलेली होती। 1 तास जोरदार पाऊस जो आहे तो महमदवाडी, हंडेवाडी या परिसरामध्ये झालेला आहे आणि अजूनही हा पाऊस जो आहे तो आता सुरू आहे। त्यामुळे पूर्ण कार्यक्रम असेल किंवा खुर्च्या असतील, अजूनही जोरदार पाऊस झाल्यामुळे नागरिकांचे हाल जे आहेत ते या ठिकाणी झालेले आपल्याला पाहायला मिळतात। एक उत्साह जो आहे तो कार्यकर्त्यांमध्ये होता, एक उत्साह होता। पाऊस सुरू आहे, पाणी भरलंय, सगळं खूपच पाणी भरलंय। आता तरी कमी झालंय, आता पाऊस उघडलाय, गुडघ्याच्या वरती पाणी होतं इथं। आता खूप पाणी झालंय। चांगला प्रोग्राम अरेंज केला होता, पण चांगल्या सगळ्या प्रोग्रामचं म्हणजे सत्यानाश झालंय। तुम्ही बघू शकता, इथं कॅमेरा फिरवा, इथं बघू शकता सगळं पाणी झालेलं आहे।